विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या PhD एंट्रन्स टेस्ट 2023 संदर्भातला. हो मित्रांनो, हा महिना चालू आहे डिसेंबर. आज 1 डिसेंबर 2024. आता 2023 चीच प्रोसेस अजून कंप्लीट झालेली नाही. बाकी विद्यापीठांचा जर आपण विचार केला तर त्यांच्या दरवर्षीच्या पेट एक्झाम होऊन त्यांची ॲडमिशन प्रोसेस सुद्धा सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांनी 2023 मध्ये फॉर्म भरला आणि तीच प्रोसेस आतापर्यंत सुरू आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला विचारणा केली, वेगवेगळे ईमेल केले, वेगवेगळ्या कॉन्टॅक्टवर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण पाहिजे तसा रिस्पॉन्स जो आहे तो संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा मिळालेला नाही. फायनली 28 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांनी एक सर्क्युलर टाकलेला आहे आणि त्या सर्क्युलरनुसार कुठेतरी PhD ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती सुरू करण्याचा प्रयत्न विद्यापीठाने केलेला आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये ही प्रोसेस संपूर्ण काय आहे आणि विद्यार्थ्यांना नेमकं करायचं काय आहे, तर ही सगळी प्रोसेस जी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून कुठलीही स्टेप जी आहे ती मिस व्हायला नको आणि तुम्हाला जे गायडन्स आहे, मार्गदर्शन जे आहे ते प्रॉपर मिळायला पाहिजे. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी आपण थोडंसं ज्या डेट्स होत्या त्या डेट्सवर हायलाईट करूया आणि मग पुढे जाऊया. जो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे तो फॉर्म सुद्धा मी शेवटी तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यामुळे कुठेही स्किप करू नका, प्रोसेस शेवटपर्यंत बघत राहा. आता बघा, 20 मार्च 2023 रोजी ऑनलाईन पद्धतीने या विद्यापीठाने म्हणजे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने PhD एंट्रन्स टेस्टचे फॉर्म सुरू केले. 10 एप्रिल 2023 पर्यंत आपण हे फॉर्म भरले. त्याच्यानंतर डेट पुढे गेली आणि 10 एप्रिल 2023 पर्यंत आपण हे फॉर्म भरून घेतले. त्याच्यानंतर विद्यापीठाने जनरल ज्या लिस्ट आहे, एलिजिबिलिटी लिस्ट आहे, त्या लिस्ट पब्लिश केल्या आणि फायनली एका वर्षानंतर म्हणजे 2023ला आपण मार्चमध्ये फॉर्म भरले होते, तर 16 आणि 17 मार्च 2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने PhD एंट्रन्स टेस्ट 2023चं त्यांनी आयोजन केलं होतं. या परीक्षेचा निकाल जो आहे हा 18 मे 2024 रोजी डिस्प्ले झाला. त्याच्यानंतर मे 2024 ते आता नोव्हेंबर महिना संपत आलेला आहे, आता डिसेंबर महिना आज लागलेला आहे. तर जवळपास मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि आता डिसेंबर लागला, म्हणजे जवळपास 6 महिने पुढची काहीच प्रोसेस नाही. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न होते की आता इथून पुढे काय स्टेप असणार आहे ते तरी ॲटलिस्ट विद्यापीठाने सांगावं, परंतु कम्युनिकेशन काहीच होत नव्हतं. वेगवेगळे रिझन ते देत होते किंवा कॉन्टॅक्ट असा होत नव्हता. आता 28 नोव्हेंबर 2024 रोजी जे एक पब्लिक सर्क्युलर त्यांनी पब्लिश केलं, त्या सर्क्युलरमध्ये PhD ॲडमिशन संदर्भातलं एक टाइम टेबल त्यांनी पब्लिश केलेलं आहे आणि नेमकं काय करायचं आहे, कुठल्या डेटला काय येणार आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने गाईड लिस्ट जी आहे, मग गाईड लिस्टमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, ह्युमॅनिटीज आणि इंटरडिसिप्लिनरी या सर्वांचं जे काही शेड्यूल आहे ते त्यांनी पब्लिश केलेलं आहे. याच्यामध्ये गाईडचं नाव आहे, कुठल्या साली ते रजिस्टर झालेले आहे, त्यांच्याकडे किती विद्यार्थी आहेत आणि किती वॅकंट सीट आहे, हे सगळे वॅकन्सी त्यांनी दिलेले आहे. आता एक टाइम टेबल जे दिलेलं आहे ते टाइम टेबल आपण सगळ्यात आधी बघूयात आणि नंतर मी तुम्हाला सांगतो की फॉर्म कसा भरायचा आहे. त्याच्यानंतर बघा, प्रिस्क्राईब फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे ॲज पर अपेंडिक्स 5. आता अपेंडिक्स 5 हा फॉर्म काय आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगतो. तर तुम्हाला फॉर्मॅटमध्ये 2 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2024च्या दरम्यान त्या रिसर्च सेंटरवर जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. सेकंड जी डेट आहे त्याच्यामध्ये आहे एलिजिबल लिस्ट, म्हणजे जे तुम्ही ॲप्लिकेशन रिसर्च सेंटरला करणार आहात 16 डिसेंबरपर्यंत, तर 17 डिसेंबर 2024 ते 24 डिसेंबर 2024च्या दरम्यान एलिजिबल विद्यार्थ्यांची जी लिस्ट आहे ती सेंटर वाईज ते पब्लिश करणार आहे. त्याच्यानंतर RAC म्हणजे रिसर्च ॲडवायझरी कमिटी, त्या सेंटर वाईज त्या रिसर्च सेंटर वाईज तुमचे इंटरव्ह्यू कंडक्ट केले जाणार आहे. त्याचं शेड्यूल त्याने दिलेलं आहे 26 डिसेंबर ते 2 जानेवारी ह्या दरम्यान तुमचे इंटरव्ह्यू कंडक्ट केले जाणार आहे. त्याच्यानंतर रिसर्च सेंटरमध्ये कुठले कुठले विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत तर याची डेट त्यांनी सांगितलेली आहे 3 आणि 4 जानेवारी 2025. या डेट तुम्ही लक्षात ठेवा. आणि जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांचे कन्फर्म ॲडमिशनचे फॉर्म जे आहेत त्याला आपण एनरोलमेंट फॉर्म म्हणतो ऑनलाईन पद्धतीने, तर हे भरायचे आहे 6 जानेवारीच्या नंतर, म्हणजे ऑनवर्ड्स त्यांनी सांगितलेलं आहे.
तर मित्रांनो, हे सगळं शेड्यूल तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे आणि त्या रिसर्च सेंटरवर जाऊन वॅकन्सी बघून, वॅकन्सीची लिस्ट बघून तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. त्या सेंटरनुसार तुमचे जे काही प्रपोजल आहेत ते विद्यापीठाला जाणार. तर मित्रांनो, आता आपण जास्त वेळ न घेता अपेंडिक्स 5 हा काय प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये काय काय माहिती भरायची आहे ते आपण बघूयात आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन तयार करून त्या रिसर्च सेंटरला नेऊन द्यायचं आहे. त्यांच्यासोबत जे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत ते डॉक्युमेंट्ससुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करायचे आहे. आता हे बघा, ज्या विद्यार्थ्यांनी पेट परीक्षा क्वालिफाय केलेल्या आहे अशा विद्यार्थ्यांनी देखील हा अपेंडिक्स 5 भरायचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम्शनमध्ये फॉर्म भरला होता, परीक्षेमध्ये सूट घेण्यासाठी त्यांनी अप्लाय केलं होतं, तर अशा विद्यार्थ्यांनी देखील अपेंडिक्स 5 भरायचा आहे आणि संबंधित डॉक्युमेंट जे आहे ते त्या सेंटरला नेऊन द्यायचं आहे. तर मित्रांनो, आता जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट अपेंडिक्स 5 बघूया. चला. विद्यार्थी मित्रांनो, PhD ॲडमिशनसाठी जो अपेंडिक्स 5 आपल्याला भरायचा आहे आणि तो रिसर्च सेंटरला द्यायचा आहे त्याचा फॉर्मॅट तुमच्यासमोर मी दाखवत आहे. हा जो फॉर्मॅट आहे हा विद्यापीठाच्या वेबसाईटलासुद्धा आहे, तो तुम्ही त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करू शकता. त्याच पद्धतीने आपल्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी याची लिंक देतो, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड केला तरी चालेल. आणि ज्यांना नाही मिळाला तर व्हॉट्सअपला आपला नंबर आहे, यूट्यूबला मी नंबर देणार आहे, तर त्या थंबनेलमध्ये जाऊन तुम्ही तो नंबर घ्यायचा आहे आणि मला मेसेज केला तरी चालेल. तुम्हाला मी हा जो फॉर्म आहे अपेंडिक्स 5 तो तुम्हाला पाठवून देईन. आता बघा, हे एक प्रकारचं फॉर्मॅट आहे, एक ॲप्लिकेशन आहे जे तुम्ही रिसर्च सेंटरला करणार आहात. तर टू द हेड ऑफ रिसर्च सेंटर, वॅकन्सी चेक करायची आहे आणि वॅकन्सी बघून तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, ॲप्लिकेशन तुम्हाला द्यायचं आहे. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला द हेड ऑफ रिसर्च सेंटर, या ठिकाणी जे हेड असतील त्यांचं तुम्हाला नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर डिअर सर किंवा मॅडम, आय अंडरसाइन हिअर बाय अप्लाय फॉर द ॲडमिशन टू PhD प्रोग्राम इन सब्जेक्ट. तुमचा सब्जेक्ट जो आहे तो सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. या ठिकाणी त्याच्यानंतर तुमचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. फुल नेम, मग तुमचं आधी सरनेम लिहा, तुमचं फर्स्ट नेम लिहा आणि मिडल नेम लिहा. त्याच्यानंतर नेम ऑफ फादर किंवा हजबंड, तुमच्या वडिलांचं किंवा हजबंडचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. मदर्स नेम तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जो परमनंट ॲड्रेस असणार आहे तो ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. जेंडर मेल किंवा फिमेल जे असेल ते तुम्ही या ठिकाणी क्लिक करा. त्याच्यानंतर वेदर फिजिकली चॅलेंज, जर तुम्ही फिजिकली हँडिकॅप असेल तर येस करा, अदरवाईज नो करा. त्याच्यानंतर ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स, सध्याचा पत्ता तुमचा कुठला आहे तो तुम्हाला पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे. टेलिफोन नंबर किंवा मोबाईल नंबर, ईमेल ID तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. रिलिजन, तुमचा धर्म कुठला आहे आणि कास्ट कुठली आहे आणि कॅटेगरी कुठली आहे ते ही इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायचं आहे. नॅशनॅलिटी इंडियन येणार आहे. त्याच्यानंतर PG तुमचं कुठे झालेलं आहे, कुठल्या युनिव्हर्सिटीमधून झालेलं आहे, त्याचं इयर ऑफ पासिंग काय आहे, कुठल्या सब्जेक्टमधून झालेलं आहे, त्याला ग्रेड किती मिळाली आहे, कोणती मिळाली आहे आणि पर्सेंटेज, हे तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे. त्यानंतर डिटेल्स ऑफ PhD एंट्रान्स टेस्ट, पेट एक्झाम तुम्ही जी क्वालिफाय झालेली आहे तर ती तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन भरायची आहे. डेट ऑफ एक्झामिनेशन, ज्या दिवशी तुमची एक्झाम झाली पेट एक्झामची ती डेट तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. रोल नंबर, जो सीट नंबर असेल तो, स्कोर किती झालेला आहे आणि त्याची व्हॅलिडिटी काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. मग बघा, 2018-19चं सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे, म्हणजे वॅकन्सीज दाखवताना 2018 ते 2023 असं म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये जुने जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा अप्लाय करू शकणार आहे. त्यानंतर आहे डिटेल्स फॉर एक्झाम्शन टू पेट. आता ज्या विद्यार्थ्यांनी नेट, सेट, गेट क्वालिफाय आहेत आणि अशा विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता तर असे विद्यार्थीसुद्धा एक्झाम्शनमध्ये फॉर्म भरण्यासाठी अपेंडिक्स 5 त्यांना भरणं गरजेचं आहे. तर मग बघा, UGC, CSR नेट, त्याच्यानंतर GRF, सेट, गेट आणि GPAT, MPhil ही क्वालिफाय जर असतील तर तुम्हाला या ठिकाणी ही इन्फॉर्मेशन भरायची आहे. त्याच्यानंतर टीचर फेलोशिप एखाद्याला मिळत असेल तर त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा अप्लाय करायचं आहे, मात्र त्यांनी फॉर्म भरलेला पाहिजे आधीचा पेटचा फॉर्म. त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट स्टेटस, एम्प्लॉईड आणि नॉट एम्प्लॉईड. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी वर्किंग असाल तर तुम्हाला एम्प्लॉईडला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये डेसिग्नेशन तुमचं काय आहे आणि कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही वर्किंग आहात ते ती इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे.
त्यानंतर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट एनक्लोज सेल्फ अटेस्टेड, जे डॉक्युमेंट तुम्ही पेट एक्झामचं फॉर्म भरताना अपलोड केले होते किंवा त्या ठिकाणी मेन्शन केले होते, तर ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अटॅच करायचे आहे आणि हे सर्व सेल्फ अटेस्टेड असले पाहिजे. त्याच्यानंतर डिक्लेरेशन तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे, तर त्या डिक्लेरेशनमध्ये डेट टाका, प्लेस टाका आणि तुमची सिग्नेचर आणि तुमचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. तर अशा पद्धतीचं अपेंडिक्स 5 जे आहे हे तुम्हाला व्यवस्थित भरायचं आहे आणि वॅकन्सी बघून त्या रिसर्च सेंटरला नेऊन तुम्हाला द्यायचं आहे. रिसर्च सेंटरच्या थ्रू नंतर सगळी प्रोसेस ही होणार आहे, तुमचे इंटरव्ह्यू कंडक्ट केले जाणार आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने हा अपेंडिक्स 5 जो आहे तो तुम्हाला भरायचा आहे. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक देईल. त्याच पद्धतीने आपल्या नंबरलासुद्धा मी तुम्ही जर मला व्हॉट्सअप केलं तर तुम्हाला मी हा फॉर्म पाठवून देईन. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.